आम्हाला उमगलेल्या महिला, उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा। सर्व माता भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण इथे जमलेलो आहोत याचं कारण आहे आपण महिलांच्या न्यायासाठी, हक्कासाठी आणि सुरक्षिततेसाठी। खरंच आज सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छांचा वर्षाव झालेला असेल, पण मला असं वाटते जर आपल्या भारत देशात जर स्त्री सुरक्षित नसेल तर महिला दिनाच्या शुभेच्छा देऊनही काही अर्थ नाही। आज आजच्या काळात चूल आणि चार भिंती प्लस काय ते स्त्रीचं अस्तित्व होतं। आज 21व्या शतकात स्त्री आपल्या कर्तृत्वाला पुढे नेत परंपरागत बंधने झुगारून आपली कौशल्य ओळखून त्याला मेहनतीची जोड देऊन नाविन्याची कास धरून आपले कर्तृत्व आणि कर्तव्य एकाच पद्धतीने ती सिद्ध करत आहे। आज प्रत्येक वर्षी आपण स्त्रियांच्या हक्कासाठी लढत आहोत, संसदेत प्रश्न मांडत आहोत, बलात्कार करणाऱ्या नराधमांना न्याय शिक्षा द्यावी म्हणून आंदोलने करत आहोत, कॅन्डल मोर्चा काढत आहोत दरवर्षी। मग आपल्याला प्रश्न पडतो की खरंच आपल्या भारत देशात महिला सुरक्षित आहेत का? लहानपणीच मुलींना बंधने टाकले जातात, लहानपणीच मुलींना सांगलं जातात की बाई हे नको घेऊ, ते नको घेऊ, असं चालू नको, हे घालू नको, जोरात बोलू नको, जोरात वागू नको, तोरात नीट वागायला शिक कारण तुला जायचं आहे दुसऱ्यांच्या घरात, असे आपण तिला लहानपणापासून बंधने टाकत आहोत। आणि तिची जी सक्षम असते, तिच्यात जी सहनशीलता असते ती आपण ढासळत चालली आहे, ते आपण कमकुवत बनवत चाललेलो आहोत। तुम्हाला माहित आहे या जगात सर्वात सुंदर अशी गोष्ट कोणती आहे? तर या जगातील सर्वात सुंदर स्त्री ती आहे, ती नाही जी मिस युनिव्हर्स आहे। या जगातील सर्वात सुंदर स्त्री ती नाही आहे जी कॉलेजला रोज फाउंडेशन लावून जाते। या जगातील सर्वात सुंदर स्त्री ती नाही जी स्टेजवर जाऊन रॅम्प वॉक करते। तर या जगातील सर्वात सुंदर अशी स्त्री ती आहे जी आज आकाशी उंच झेप घेत आहे। या जगातील सर्वात सुंदर स्त्री ती आहे जी आज आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करीत आहे। या जगातील सुंदर अशी स्त्री ती आहे जी जिच्या हातात आज आपल्या भारताचं कारभार चाललेला आहे। या जगातील सर्वात सुंदर स्त्री ती आहे जी आज आपल्या कुटुंबासाठी झटत आहे आणि इथे बसलेल्या प्रत्येक स्त्रियांच्या हक्कासाठी, न्यायासाठी आणि सुरक्षिततेसाठी लढत आहे। मग प्रश्न पडतो खरंच आपल्या भारत देशात महिला सुरक्षित आहेत का?